या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क। या कडक उन्हाळ्यात मनोरंजनाच्या थंडगार साधनांचा आस्वाद घ्या। सोलापूर महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळकत कर थकबाकी वसुली आणि कारवाईची मोहीम सुरू आहे। या अंतर्गत महापालिका मिळकत कर संकलन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांच्या माध्यमातून विविध पथकांद्वारे वसुली आणि कारवाई मोहीम राबवण्यात आली। मिळकतदारांवर कडक कारवाई सुरू असल्याने अनेक मिळकतदार आपला थकीत कर भरण्यासाठी धावपळ करत आहेत। मार्च अखेरपर्यंत थकबाकी वसुलीचं उद्दिष्ट मालमत्ता कर विभागाला देण्यात आल्यानं पेठ निहाय पथक लावून वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे। सोलापूर महापालिका अंतर्गत परिवहन उपक्रमाचं सन 2025-26 या आर्थिक वर्षाचं 55,92,00,000 प्रशासकीय अंदाजपत्रक पुढील मान्यतेसाठी महापालिका परिवहन व्यवस्थापकांनी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि नगर सचिव कार्यालयाकडे सादर केलं। स्थायी बैठकीत यावर चर्चा होऊन मंजुरी देत हा प्रस्ताव प्रशासकांच्या मान्यतेसाठी उपसमितीकडे पाठवण्यात आला। मात्र या अंदाजपत्रकात शासनाकडून येणाऱ्या नियोजित असलेल्या 100 बसेसचा कोणताही उल्लेख नसल्याचं प्रस्तावात दिसून आलं आहे। 27 मार्च रोजी उपसमितीच्या बैठकीत या अंदाजपत्रकाला प्रशासक असलेले आयुक्त हे काही फेरफार करून मान्यता देणार आहेत। सोलापूर महापालिका प्रशासनानं गत अंदाजपत्रकात 62 कोटी रुपयांची वाढ करत सन 2025-26 या आर्थिक वर्षातील तयार केलेलं 773 कोटी 16,13,401 रुपयांचं अंदाजपत्रक सोमवारी महापालिका नगर सचिव कार्यालयाकडे सादर केलं होतं। या अंदाजपत्रकावर स्थायी बैठकीत विविध मुद्द्यांवर तब्बल 3 तास चर्चेनंतर मंजूर करण्यात आलं। त्यानंतर आता नगर सचिवांमार्फत गुरुवारी 27 मार्च रोजी होणाऱ्या उपसमितीकडे निर्णयासाठी सादर करण्यात येणार असून या अंदाजपत्रकात कोणतीही महसुलीसह कर दरवाढ करण्यात आलेली नाही। शहर विकासाच्या दृष्टीने विविध बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे। 5 नोव्हेंबर 2011 रोजी सोलापूर नागरी औद्योगिक सहकारी बँक विसर्जित झाली। या तारखेपूर्वी ज्या कर्जदारांची कर्ज खाती थकीत झाली अशा कर्जदारांना विशेष एक रकमी कर्ज परतफेड योजना लागू करण्याबाबत वारंवार मागणी करण्यात येत होती। ही बँक विसर्जनात असल्यानं आणि बँकेचं लायसन्स रद्द झाल्यानं केवळ महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 आणि नियम 1961 मधील तरतुदी या संस्थेला लागू होतात। नियम 49च्या तरतुदीमधून सूट देऊन सोलापूर नागरी औद्योगिक सहकारी बँकेला मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक किंवा दी लक्ष्मी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक यांच्याप्रमाणे एक रकमी परतफेड योजना लागू करावी अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती। संस्कृती मंत्रालय, भारत सरकार, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरात बुधवारपासून सुरू होणाऱ्या ऑक्टेव्ह 2025 या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं रंगमंच पूजन आणि तब्बल 300 कलाकारांची रंगीत तालीम उत्साहात पार पडली। दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका आस्था कार्लेकर यांच्या हस्ते रंगमंच पूजन झालं। यावेळी महाराष्ट्र सांस्कृतिक विभागाचे अधिकारी संदीप शेंडे उपस्थित होते। ईशान्येकडील लोकनृत्य आणि कला संस्कृतीच्या सादरीकरणाचा सरावही कलाकारांनी केला। विविध वाद्ये, पोशाख, नृत्य, संगीत सादर करण्यात आलं। सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर बुधवारी 26 मार्च पासून 3 दिवस दररोज सायंकाळी 6:30 ते रात्री 9:30 या वेळेत हा महोत्सव होत आहे। काय ऊन वाढलंय, कंटाळा देखील आलाय, सुट्टी कुठे घालवायची हा प्रश्नही पडलाय। अहो मग कसला विचार करताय? आपल्या परिवारासोबत उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आपल्या जवळच्या आणि हक्काच्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये, जिथं करता येईल धम्माल मस्ती, मौज मजा आणि अनुभवता येईल इंटरनॅशनल वॉटर राईड्सचा विलक्षण असा आनंद। वेव्ह पूल, रेन डान्स, ॲडव्हेंचर वॉटर राईड्स, फॅमिली पूल, प्ले स्टेशन वॉटर राईड्स, सेल्फी पॉइंट, फक्त शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये। मोठ्यांसाठी 999 रुपयांचं तर लहानांसाठी 799 रुपयांचं
वैशिष्ट्यपूर्ण पॅकेज, दुपारचं जेवण, स्विमिंग कॉस्ट्युम, सर्व प्रकारच्या राईड्स आणि खूप काही. सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 365 दिवस सुरू असणारं एकमेव वॉटर पार्क शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, भीमाशंकर चाकोते इस्टेट, हिप्परगा तलाव, सोलापूर, तुळजापूर रोड, सोलापूर. संपर्क 86 98 12 88 88.